दिवसापासून मुंबई आणि परिसरामध्ये पाऊस पडतोय, ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाऊस पडतोय आणि साधारणतः हा पाऊस महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पडतो आणि काही ठिकाणी अजून पाऊस पडलेला नाही आहे. परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांनी जमिनीचा खाली वापसा बघून, ओलावा बघून त्यांनी पेरणी करावी. आणि पेरणीच्या बाबतीमध्ये मी एवढंच माझ्या शेतकरी बांधवांना सांगेल, बियाण्याचा साठा आपल्याकडं आहे. आपल्याला मागणीपेक्षा साठा बियाण्याचा जास्त आहे. खताची उपलब्ध आपल्या राज्यामध्ये आपल्याकडं आहे. त्यामुळं कुणी जर चुकीचा काळा बाजार किंवा साठे बाजार कोण करत असेल, आम्हाला आमच्या कृषी विभागाशी आपण सर्व शेतकऱ्यांनी ताबडतोब तिथं संपर्क साधावा की जेणेकरून कुणी अशा चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. आणि निश्चित प्रकारे हा पाऊस जरी त्या मानाने खूप चांगला पाऊस या राज्यामध्ये पडलेला आहे आणि या पावसामुळं काही ठिकाणी अति पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळं कुणाचं जास्त शेतीचं जे नुकसान झालं असेल, फळबागाचं नुकसान झालं असेल, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनीतारावणी पवार असतील, या सर्वांनी आदेश दिलेले आहेत की निश्चित त्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई, शेतीच्या नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत की जेणेकरून तो अहवाल प्राप्त होताच आम्हाला राज्य शासनाला त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. बियाणांचा काळा बाजार हे काही शेतकरी करताना कळत आहे. त्याचबरोबर काही जणांनी धान्य साठवून ठेवून त्याच्या किमती वाढवण्यासंदर्भात देखील या बाबतीमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगतो की बियाण्याची उपलब्धता आपल्याकडं आपल्या मागणीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे असा कोण जर काळा बाजार, साठे बाजार जर करत असेल तर कृषी विभागाशी संपर्क साधा. अशा काळा बाजार करण्यावरती ताबडतोब कारवाई केली जाईल. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची एक भेट झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन तुतारी होईल अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली. आता या बाबतीमध्ये मला काहीच कल्पना नाही आहे. विनोद तावडे साहेब हे खूप सिनियर नेते आहेत, जयंत पाटील साहेब सुद्धा खूप सिनियर नेते आहेत. शेवटी हे दोन्ही सिनियर नेते आणि खूप दिवस दोघांनी एकत्र काम दोघांनी एकत्र केलेलं आहे. कदाचित दोघं एकत्रित काम केलं असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत. जर एनडीए मध्ये राष्ट्रवादी आली तर तुमचं काय मत आहे? या बाबतीमध्ये शेवटी राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचं आणि माझं पण नातं वेगळं आहे. निश्चित प्रकारे मी आता ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार आहेत. हा सुनेत्राबाई पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. आनंद वाटेल की सुनेत्राबाई पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल.